नमस्कार मित्रांनो, माझा आजचा ब्लॉग विकेंडला चिल मारणाऱ्या मित्रांसाठी आहे. तर तुम्ही या रिसॉर्टला नक्की या. या रिसॉर्टचं नाव क्वीन्स रिसॉर्ट हे माझ्या मागे आहे. मी एकदा तुम्हाला दाखवतो. क्वीन्स रिसॉर्ट, कदम फार्म, नियर बारवी डॅम, बदलापूर वेस्टला आहे. याची डिटेल तुम्हाला नेटवरही अवेलेबल मिळेल. तुम्ही एकदा पाहू शकता हा रिसॉर्ट, हा फार्म, याचा व्ह्यू एकदम सुंदर आहे. निसर्गाच्या सानिध्यात, सिटीपासून जवळ पण एकांत भेटेल असा हा फार्म आहे. मेन रोडपासून तुम्ही पाहू शकता, मेन रोड, आणि या मेन रोडपासून जवळजवळ 100 मीटर आतमध्ये आहे. फार्मचा रोडच आहे, हा फार्मच्या अंडरच आहे. तुम्ही फार्मला येता येता पाहू शकता, हे मध्ये छोटासा ओढा पण आहे. म्हणजे इथे एक पिक काढण्यासाठी, फोटो काढण्यासाठी, व्हिडिओ काढण्यासाठी असं सुंदर असं आहे. तुम्हाला सिटीच्या नियर आहे असं वाटणारच नाही. असं वाटेल की तुम्ही गावात आलात आणि गावातल्या फार्म हाऊसमध्ये राहतात. बघू शकता, एकदम सुंदर, अप्रतिम आहे. एकदम चिल वातावरण आहे आणि शांतता तर खूप सुंदर आहे. आता मी पोचलो आहोत माझ्या मित्रांसोबत ऑफिसच्या, आणि इथे आम्ही 1 आवरमध्ये पोचलो बदलापूर स्टेशनला. आणि बदलापूर स्टेशनपासून हाफ ॲन आवर लागला ऑटोने. ऑटोवाले तुमच्याकडून 400 घेतात. त्याच्यात तुम्ही 5 पर्सन ते बसवतात आणि ते तुमच्यावरती आहे, तुम्ही किती पर्सन कम्फर्टेबल आहात. पण ते 400 मिनिमम घेतात, 350-400. तुम्हाला असं वाटेल की मी कोकणात किंवा कुठे गावाला आलो आहे. या फार्म हाऊसचे पर हेड म्हणजे सीझन वाईज आहे असं म्हणता नाही, पण 2500 पर हेड घेतात ते. त्याच्यामध्ये सर्व इन्क्लूड असतं, लंच, इव्हिनिंग स्नॅक्स, ब्रेकफास्ट आणि डिनर. हे पाहू शकता तुम्ही. हा पूल आहे, 4.5 फीटचा आहे आणि 5 फीटचा आहे मॅक्झिमम. आणि हे रूम्स आहेत, आणि ह्या रूम्सच्या बाजूला एकदम स्पेस आहे. तिथे किचनचं आहे आणि इथे चिल मारायसाठी त्यांनी एक सुंदर असा स्पॉट ठेवलेला आहे. आणि ते कॉमन टॉयलेट, वॉशरूम आहे. हे 5 रूम्स आहेत आणि 5ही रूम्स सेम आहेत, 2+2 बेड. आणि इथे जे आहे ते रात्री, दुपारी तुम्हाला बसून लंच, डिनर, ब्रेकफास्ट. तुम्ही आतून रूम पाहू शकता, एकदम सुंदर आहे. 2+2 आहे. बेड विथ 2 बेड देतात ते, आणि AC हे सर्व इन्क्लूड आहे. आणि आत वॉशरूम पाहू शकता, क्लीन, नीट आहे एकदम. सिंगल ग्रुप ॲट अ टाइम असा आहे. मिनिमम 15 पर्सन. इथले जेवण, व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण सुंदर होतं. इथला जेवणाला म्हणजे टेस्ट जी आहे ती हॉटेलची नाही आहे, तर घरच्या जेवणाची टेस्ट आहे. नॉनव्हेज असो किंवा व्हेज असो. तर तुम्ही एकदा इथे नक्की विजिट करा. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.